नमस्कार. आज आपण नेतवड गावामध्ये आलो होतो. शांताराम बटवाल हे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहे. त्यांच्या पत्नी देखील आपल्याला भेटल्या होत्या. त्यांनी आपल्याला त्यांच्यावर त्यांचा मुलगा धाकटा मुलगा जो सचिन आहे तो त्यांच्यावर विविध प्रकारे अन्याय करतो. जमीन कसून देत नाही, पाण्याचं जे आहे कनेक्शन ते तोडतो, स्वतःची सगळी जमीन मलाच द्या असं म्हणून नेहमी त्रास देतो. एवढंच नव्हे तर मारहाण देखील करतो. सगळं तुम्ही हे जुन्नर टाईमच्या माध्यमातून सर्व हा प्रकार तुम्ही पाहिलेलाच असेल. तर अनेक लोकांचं म्हणणं आहे की जो सचिन आहे त्याचं बी म्हणणं दाखवा. तर ते म्हणणं दाखवण्यासाठी आपण नेतोड गावात जरा त्या शांताराम बटवालांच्या घरापासून थोडं दूर हे सचिन यांचं घर आहे. हा त्यांचा बंगला आहे. तर आता आपल्यासोबत जे सूरज वाजगे आहेत ते आतमध्ये चर्चा करतात. मी पण आतमध्ये होतो. त्यावेळी त्यांना विचारलं की तुम्ही का त्रास देता, नक्की काय विषय आहे. तर अनेक वेगवेगळ्या भानगडी या निमित्ताने समोर आल्या. त्यांनी सांगितलं कशा पद्धतीने माझ्यावर अन्याय करण्यात आला. समजा मुंबईला ज्या बाबांच्या ज्या जुन्या वडिलोपार्जित खोल्या होत्या त्या मोठ्या मुलानं कसं स्वतः त्या बाबांना हाताशी धरून थोडे दिवस मी उपचारासाठी पैसे देतो वगैरे हे करून स्वतःच्या नाव करून घेतल्या. एवढंच नव्हे तर इथं काही जमीन होती 3 एकर. तर ती जमीन हे सर्व एकत्र असताना यांनी सचिन यांच्या आईच्या म्हणजे ते बोलत होते ज्यांनी मला मारहाण केली त्यांच्या नाव केली होती. तर त्या मोठ्या भावानी त्या आईवडिलांना विश्वासात घेऊन ती जमीन 3.5 एकर जी आहे ती घर जे त्यांची ती झोपडी किंवा पत्रा शेड होतं ती स्वतःच्या नाव करून घेतली. आणि विविध प्रकारे जसं काय वडिलांना दाखवण्यात आलं का चला असं झालंय, तुमच्या अन्याय होतोय, मी लय गरीब आहे. परंतु यांचं असं म्हणणं आहे का ते व्यक्ती गरीब नाहीये, चांगली परिस्थिती आहे आणि 3.5 एकर जमीन स्वतःच्या नाव करून घेतली. ठीक आहे, तो काय आपला विषय नाहीये. परंतु त्यांना आम्ही रिक्वेस्ट अशी करत होतो तर तुम्ही समाज माध्यमासमोर तुमचं मत मांडा. तर त्यांनी आपल्याला असं सांगितलं का आतापर्यंत 38 वेळा ह्या बैठका झाल्यात का बाबा कशा ना कशा पद्धतीने मिटवायच्या. परंतु हे बाबांना त्यांचा जो मुलगा आहे मोठा तो त्यांना हे करतो आणि ते झालेल्या मीटिंगमध्ये नंतर नाही म्हणून पडतात आणि परत तो विषय तिथंच येतो. आता खरं तर यांची जमीन इकडं होती, ही जमीन पडीक होती. तर ही जमीन आहे का हे काही मी सांगता येत नाही मला. तर आतमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की ती ही ज्या जमिनीमध्ये कष्ट केलं हे सचिनने केलं. म्हणजे मी स्वतः या जमिनीची लेवल केली, पाईपलाईन स्वतः वैयक्तिक केली, सगळं केली आणि असं असूनही मी माझ्या आईवडिलांचं नाव केली. परंतु सगळं मलाच पाहिजे अशा पद्धतीने हळूहळू मोठ्या मुलानं हे केलं. आता हे कितपत खरं आणि कितपत खोटं ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. परंतु त्यांनी आपल्याला कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिलेला आहे. आता आम्ही विचारला हा बंगला कुणी बांधलाय. तर ते म्हणाले हा बंगला मी माझ्या स्वतःच्या पैशांनी बांधलेला आहे. त्यांना विचारलं ऊस वगैरे कोणी लावलाय. तर ते म्हटलं हे ऊस सुद्धा मीच केलेलं आहे, फक्त बिलं वगैरे त्याच्या नावाने निघतात, आईवडिलांच्या नावाने निघतात. आणि समजा ते बिल वगैरे मी घेतो कारण की ही जमीन करायला, उत्पन्न काढायला किंवा जमीन पडीक जमीन लागवडी करायला खर्च झाला होता. तर ती अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ते कितपत खरं आहे कितपत खोटे त्यांना आम्ही विचारलं तुम्ही मला मारता का, मारहाण का करता. तर त्यांनी असं उत्तर दिलं का आम्ही काय त्यांना काय मारहाण करत नाही वगैरे काय नाही. हेच लोक जातात पोलीस स्टेशनला आम्हाला खूप मारलंय वगैरे काय करतात आणि मारहाण करून म्हणजे गुन्हा वगैरे एकमेकावर दाखल झाल्यावर मग नंतर बाहेरून कसं जिरवलं आणि विविध प्रकारचं पोलीस स्टेशनला अर्ज कर वगैरे बारबानगी करून त्रास चालू आहे. तर यांचं काय म्हणणं आहे का हे जे जसं चाललंय तसं चाललंय. आणि मला तर आता दिसत नाही का या 2 कुटुंबांमध्ये म्हणजे मनोमिलन होतंय की नाही. विविध प्रश्न या निमित्ताने समोर आलेले आहेत. काही जमीन पण पडीक आहे. पुढं हा वाद विकोपाला जाऊ शकतो एखाद्याचा. याच्यामध्ये दुर्दैवाने कोणाचं जीवाला बरं वाईट सुद्धा होऊ शकतं. तर पोलिसांनी किंवा ह्या कुणीतरी याच्यामध्ये योग्य पद्धतीने मार्ग काढणं गरजेचं आहे. कारण की असंच जर राहिलं समजा 2 कुटुंबातलं त्या चावट्यावर वाद आणायचा, एकमेकाला चिडीला जाणं आहे, तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. एकमेकांना मारहाण होणं आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे. जर असं जर चालत राहिलं तर काय अर्थ नाही. आता हा व्हिडिओ करावशी आम्हाला देखील कुणाच्या वैयक्तिक वाटत नाही. परंतु कधी अशा म्हणजे काय विषय येतो काहीतरी भडका होण्याच्या आधी किंवा काय आपण फक्त त्यांना विनंती करू शकतो का तुम्ही थांबा. किंवा जे बाकीचे लोक आईवडिलांना मारहाण करतात किंवा काय असं होतं चुकीचं ते कुठंतरी या गोष्टीतून धडा घेतील
असं मला वाटतं. आणि त्यांना आम्ही विचारलं का पाणी काय त्यांचं बंद केलं, तर ते म्हटले मी काय ते पाणी बंद नाही केलं, ते शारदा आम्हाने का काहीतरी नाव सांगितलं. त्यांना आम्ही कोणताही असं हरकत घेतली नाही का पाणी देऊ नका किंवा काय. तेच आईवडील चुकीचे आरोप करतात. तर काही असो, तर जशी लहान मुलाची देखील जबाबदारी आहे की आईवडिलांना सांभाळलं पाहिजे, तशी मोठ्या मुलाची बी त्या बाकीच्या जे भाऊ आहे त्यांची पण जबाबदारी आहे. एकावर जबाबदारी देऊन भागत नाही. आईवडिलांनी देखील थोडं फक्त चिडीला जाऊन ह्याने असं केलं, मुलांनी मग म्हणणार ह्याने असं केलं, इथं माझी जमीन बालत्याला विकली, असं न करता याच्यामध्ये कुठंतरी ह्या कुटुंबाने एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठी आता जवळजवळ तासभर झाला आहे तिथं आतमध्ये चर्चा चालू आहे. सूरज वाजगे आहेत, आईवड न्यूजचे अरुण मोरे आहेत, आणि ते काय आम्ही विनंती करून ते काय बोलायला काही मागत नाही. त्यामुळं आपलं दुसरी बाजू दाखवायचा हा विषय आहे. याच्यामध्ये कोण खरं आहे, ते आईवडिलांचं म्हणणं खरं आहे का किंवा मुलाचं म्हणणं खरं आहे का, हे आम्ही सांगत नाही. हे तुम्ही स्वतः तुमच्या यांनी पाहतायत. पण आईवडिलांना मारहाण होणं हे नक्कीच चुकीचं आहे. आणि जर अशी होत असेल तर नक्कीच प्रशासनाने अशा मुलांवर कारवाई करणं गरजेचं आहे. जुन्नर टाइम्स, नेतवड, तालुका जुन्नर.